जय भीम नमोबुद्धाय। घेऊया आढावा आजच्या बातम्यांचा। रमाई जयंतीनिमित्त अमरनाथच्या धम्मदीप बुद्ध विहारात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला, पुरुष, बालक, बालिका उपस्थित होते। यावेळी रमाईच्या जीवनावर जयश्री गायकवाड यांनी रमाईचा त्याग आणि बाबासाहेब आंबेडकरांना केलेली मदत त्यांनी आपल्या भाषणातून सांगितली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणात कुठेही खंड पडू नये म्हणून घरची परिस्थिती कधीही रमाईने बाबासाहेब आंबेडकरांना सांगितली नाही। कधीही आपले संसाराचे दुःख त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना कळू दिले नाही। केवढा मोठा हा त्याग। बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाल्यानंतरही रमाईचे राहणीमान अगदी साधे होते। कार्यक्रमात लहान मुलांनी महापुरुषांच्या वेशभूषा करून कार्यक्रमात रंगत आणले। तसेच मुलींनी रमाईच्या गाण्यावर नृत्य केले। विहारातील तरुणींनी माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं या गाण्यावर नृत्य करून सर्वांची मने जिंकली। नांदन नांदन होत रमाचं नांदन हे एक लोकप्रिय मराठी प्रेरणा गीत आहे। माझे नाव सम्यक योगेश काळीबाग। आज मी महात्मा ज्योतिबा फुले बनलो आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना गुरु मानत होते। आज रमा माते जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। जय भीम, जय शंकर। थँक्यू। सांस्कृतिक कार्यक्रम केलेले आहेत आणि त्यामुळे रमाई सर्वांच्या घरोघरी सर्व महिलांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि रमाईचा त्याग, रमाईचे संघर्ष सर्व महिलांना समजावा। त्यामुळे ही जयंती प्रत्येक वर्षी बाबासाहेबांची जयंती जशी करतात तसं माता रमाई जयंती सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी खूप सर्वत्र साजरी करावी। आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। रमाई जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। नमो बुद्धाय। जय भीम। सर्वांना जय भीम। मी धम्मदीप बुद्ध विहारामधली उपाध्यक्ष सुमन चोपडे। आम्ही विहारामध्ये निरनिराळे उपक्रम चालवतो। आदर्श सर्व आदर्शांची म्हणजे स्मृती दिन, जयंती हे त्यांच्या दिवशी आम्ही हे पूजन करतो त्यांचं। परत प्रवचन, त्यांच्या जीवनावरचे प्रवचन दिली जातात। तसेच ग्रंथ वाचन चालू असते। आता मिलिंद प्रश्न हा ग्रंथ वाचन चालू आहे। हे भगवान बुद्ध वर्षावास करतो 3 महिने आणि त्याच्यात बुद्ध धम्म हा ग्रंथ वाचन करतो। परत ती हे वर्षावासाची सांगता करतो मोठ्या उत्साहाने। सर्व उपासक उपासिका त्याच्यात सामील होतात आणि प्रवचन देतात। अशा प्रकारे व्यवस्थित आम्ही ते आयोजन करतो। आज रमाईची जयंती
आम्ही सर्व महिलांनी गाणी गायली. परत आदरणीय जयश्रीताई गायकवाड यांनी आम्हाला प्रवचन दिलं. लहान मुलांनी वेशभूषा केली. परत डान्स झाले लहान मुलांचे म्हणजे मुलींचे. अशा प्रकारे आम्ही वेगवेगळे उपक्रम आयोजन करून विहारामध्ये धम्माचा प्रचार करतो, प्रसार करतो. परत बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो. अशा प्रकारे सर्व आम्ही नियोजनाप्रमाणे करत असतो. सर्वांना सर्वांना रमाईच्या जयंतीच्या शुभेच्छा. आज धम्मदीप बुद्धविहार अंबरनाथ पूर्व संविधान भवन येथे बौद्ध विकास एकता मंडळच्या महिला मंडळाने मोठ्या प्रमाणात रमाई जयंती साजरी केलेली आहे. आणि यामध्ये जयश्री गायकवाड म्हणजे माझं रमाईंच्या जीवनावर चरित्रावर आधारित एक संवेदनशील प्रवचन म्हणता येईल असं भाषण झालं. त्याला सर्वांनी प्रतिसाद दिला शांततेने. त्यानंतर लहान मुलांनी सुद्धा वेशभूषा, डान्स किंवा गाणी म्हणून, स्त्रियांनी सुद्धा गाणी म्हणून जयंती साजरी केली. त्याचप्रमाणे एक उभरता वर्ग आहे मध्यमवयीन वर्ग. ह्या महिलांनी आपल्या नोकरीतून संसारातून वेळ काढून सुंदर असा डान्स त्यांनी केलेला होता. आणि त्याची काय त्याला म्हणतात कोरिओग्राफी त्यांनीच बसवली आणि त्यांनीच उत्स्फूर्तपणे हा डान्स केला. त्यामुळे त्या ह्या आजच्या दिवशी त्यांचा कार्यक्रम हायलाईट आहे या कार्यक्रमात असं मला वाटतं. आणि म्हणून त्यांचंही खूप खूप कौतुक. आमच्या त्या सपकाळे ताई आजारी होत्या तरीही त्यांनी आज एक रमाईंच्या जीवनावर एक गाणं म्हटलं. त्याचप्रमाणे सर्वच महिला, उपस्थित महिला सर्वांनी गाणी म्हणून रमाईंचं कोड कौतुक केलं, रमाईंची आठवण काढली. आणि इथून पुढेही असंच ह्या महिला मंडळ रमाईंची जयंती उत्साहात साजरे करतील. या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपासक, उपासिका, बालक, बालिका, महिला उपस्थित होत्या आणि सर्वांनी ह्या कार्यक्रमाला अगदी म्हणजे उत्साहाने साथ दिली. त्याबद्दल सर्वांचे आभार. सामाजिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुनीता भरतकुमार कानिंदे यांना शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई शाखा नांदेडच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत वानखेडे यांच्या हस्ते रमाई रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मंचावर मंत्रालयातील गृह विभागाच्या कक्ष अधिकारी मनीषा कराडे, संघटनेचे राज्य महासचिव डॉक्टर उत्तम सोनकांबळे, वंचितचे माजी जिल्हाध्यक्ष इंजिनियर प्रशांत इंगोले, प्रदेशाध्यक्ष प्रमोद गजबारे, जिल्हाध्यक्ष गंगाधर वडणे, पत्रकार सुभाष लोणे, कनिष्क सोनसळे, शिक्षक संघटनेचे प्रभू सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मी आशा अशोक केरेकर, कार्यकारी अभियंता यांची मिसेस आहे. आम्ही औरंगाबादला धम्म कार्य करत असतो. मला पण तथागत सम्यक संबुद्धांच्या आईचा पुरस्कार मिळालेला आहे, महाप्रजापती, आणि रमाई मातेचा पण मिळालेला आहे मागच्या वर्षी. तर ह्या माझ्या भाऊजई आहेत. त्या खूप म्हणजे घरी पण सर्वांची, या माझ्या आई वडिलांची, आमच्या सर्वांची सेवा करतात. त्यांच्यामध्ये खरंच त्यागाचा गुण आहे. त्यांना हा पुरस्कार रमाई माता त्याग. रमाई म्हणलं की त्याग, बलिदान ह्या गोष्टी येतातच. रमाई म्हणलं त्यांच्या चेहऱ्यावरच आपण पाहतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला त्याग दिसतो. तर माझ्या ते आमची मुलगी पण आहे. आमच्या मुलीने त्याग केलेला आहे म्हणून त्यांना माता रमाई त्यागाचं प्रतीक म्हणून हा पुरस्कार मिळाला. तुमचे मला काही एवढं इथलं काही माहिती नाही कोणी दिला वगैरे, पण त्यांचे मी खूप खूप आभार मानते. आणि रमाई मातेच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि सर्व महिलांना एवढं सांगते की थोडं आपण त्याग बनावं. सासर असो या माहेर असो, आपलं स्वतःचं काहीतरी नाव कमवू, चांगल्या गोष्टी करू. आपल्याला जीवनात एवढं बाबासाहेबांमुळं, रमाईच्या त्यागामुळं मिळालं, त्याचं काहीतरी आपण त्यांच्या त्यागाचं सोनं करू. आणि आम्ही दोघं मिस्टर आणि मिसेस आम्ही खूप म्हणजे धम्माचं काम करतो. नंतर ऑफिसचं, पण साहेब आधी विहारात जातात. जय भीम सर्वांना. मी सुनीता भरतकुमार कानिंदे. आज शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना नांदेड येथे हा रमाई रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तो मला सन्मान भेटला
त्यामुळे मी अत्यंत आनंदी झाले आणि या संघटनेच्या सगळ्यांच्या मला खूप आभार मानावेसे वाटतात. हे रमाईचं जे त्याग आहे, त्यांचं जे बलिदान आहे, हे सगळ्या तमाम स्त्रियांनी आपल्या जीवनात अंगीकारावं आणि रमाईला खऱ्या अर्थाने त्यांची जयंती साजरी करावी, या रीतीने साजरी करावी ही माझी अपेक्षा आहे. आणि मी सुद्धा माझ्या जीवनात ही रमाईचा त्याग बलिदान आठवण करून त्यानुसार वागेल अशी मला या पुरस्काराने ऊर्जा मिळालेली आहे. जय भीम, जय भीम. नांदेडच्या शिवाजीनगर परिसरातील नाना नानी पार्कला मा जिजाऊ सृष्टीच्या धर्तीवर विकसित करून माता रमाई आंबेडकर पार्क असे नाव देण्यात यावे, या मागणीकरता नांदेड वाघाळा मनपा कार्यालयासमोर भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या वतीने एकदिवसीय तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात भीमशक्ती संघटनेचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर दिनेश निखाते, जिल्हाध्यक्ष सुरेश हाटकर, शहराध्यक्ष संजय कवटेकर, ॲडव्होकेट भीमराव हाटकर, रमेश गोडबोले, सुभाष काटकांबळे, प्रकाश दिपके, कोंडदेव हाटकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मनपाचे उपायुक्त संधू यांना भीमशक्ती संघटनेच्या वतीने आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले. नाना नानी पार्क हे ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या खास निधीतून ते पार्क उभारण्यात आलेलं आहे आणि मातोश्री रमाई आंबेडकरांचं नाव जर त्या पार्कला दिलं तर ते एक उचित असं सुसंगत अशी ती मागणी आहे. आम्ही इतर ठिकाणी कुठेही ती मागणी केली नाही, कारण माता रमाईच्या त्यागाला ते नाना नानी पार्क ज्येष्ठांचं जे पार्क आहे ते असं सुसंगत असं नाव आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये माता रमाईच्या नावानं ते उचित स्मारक राहील. आणि विशेषतः या शासनाने जो लेटेस्ट जे काही निर्णय घेतला आहे की सगळ्या शासकीय संस्थांना महापुरुषांचे नावं देणं. आपला IT आतापर्यंत 40 वर्षापासून होता, पण आता गुरु गोविंद सिंगाचं नाव आपण दिलेलं आहे. तेव्हा महानगरपालिकेनं हे पुरोगामित्वाचं पाऊल उचलावं आणि नाना नानी पार्कला रमाईचं नाव द्यावं, एवढीच आमची विनंती आहे. आज आपण जो प्रश्न विचारलात की नाना नानी पार्कला माता रमाईच का नाव द्यावं, हे आमचं एक साधारण उदाहरण सांगतो दादा. की आज आपण पूर्ण जिल्ह्यातले पत्रकार आहात आणि या जिल्ह्याच्या भौगोलिक अभ्यास आपण केलात तर जे काही आपले बहुजनांचे मान्यवर आहेत त्या बहुजनांचे मान्यवर कोणत्याही मार्गाला नाव नाही, कोणत्याही गार्डनला त्यांचं नाव नाही, कोणत्याही स्मारकाला त्यांचे नाव नाहीत, ना स्मारक नाहीत. तर आमचं एकच म्हणणं आहे की बाबा एवढी मोठी वस्ती आहे आमची, 2.5-3 लाख समाज आहे आणि ते 2.5-3 लाखाच्या समाजाला एक आमच्या बहुजनांच्या जे मार्गदर्शक आहेत त्यांचे कुठेही स्मारक नाही, नाव नाही, हे आमचा एक सर्वात मोठा उद्देश आहे. आणि या ठिकाणी माता रमाई आंबेडकर नाव देण्याकरिता आमचा जे जिजाऊ सृष्टी हिंगोली नाक्याला निर्माण केलेली आहे त्याच धर्तीवर ते नाना नानी पार्क विकसित करून माता रमाई आंबेडकर त्यांचा गौरव आणि त्यांचा स्मारक, त्यांचा पूर्णकृत पुतळा त्या ठिकाणी व्हावा, जिजाऊ सृष्टीच्याच धर्तीवर माता रमाई पार्क व्हावा ही आमची मागणी आहे. भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर या नाना नानी पार्क उद्यानाला त्यांचे नाव देण्यात यावे याच्यासाठी वारंवार आंदोलन करण्यात आलेलं आहे. वारंवार निवेदनं प्रशासनाला दिलेलं आहे. सर्वप्रथम मी आज त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो, पण एक तशीच खंतही व्यक्त करतो की आज त्यांच्या जयंतीनिमित्त आम्हाला हे त्यांच्या नावाच्या म्हणजे त्या प्रशासनाला वारंवार आठवण करून द्या इच्छिते, त्यासाठी आम्हाला धरणं आंदोलन करावं लागलेलं आहे. पण त्याचाच एक वारंवार फॉलोअपमुळे एक गोष्ट आज निश्चित झाली की त्यांनी आम्हाला आतापर्यंत कधी प्रशासनाला कधी रिप्लाय दिलेला नव्हता, पण आज आम्हाला त्यांच्याकडनं एक प्रशासनाकडनं एक रिप्लाय आलेला आहे आणि त्याची प्रत आम्हाला आता माननीय आयुक्त साहेबाच्या वतीने देण्यात आलेली आहे. आणि आमच्या मागणीचा कुठं ना तरी उल्लेख करून का ठराव येणाऱ्या काउन्सिलमध्ये ठराव मांडून तो शासनाकडे प्रस्तावित करण्यात असे त्यांनी आम्हाला आज आश्वासन दिलेलं आहे. नाना नानी पार्क या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाईचं नाव देण्यासाठी भीमशक्ती या सामाजिक संघटने आंदोलन चालू आहे. निश्चितपणे आंदोलन होत आहे, पण याची दखल प्रशासनानं घ्यावी, आज घेतलेली आहे.
त्याबद्दल मनपा परिषदेचे आम्ही आभार मानतो। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला आज या देशामध्ये जातीवादी शक्ती आज नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे। त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्माण केल्यामुळं त्यागमूर्तीचा सिंहाचा वाटा असल्यामुळे त्यागमूर्तीचं नाव नाना नानी पार्क या ठिकाणी देण्याची मागणी आमची आहे। तसेच जे चळवळीचे केंद्र म्हणून जय भीम नगर असतील, आंबेडकर नगर असतील, खोब्रागड नगर असतील, नवामोडा असतील या ठिकाणची बौद्ध वस्तींना हे जवळचं केंद्र ठरावं, यासाठी या त्यागमूर्तीची या ठिकाणी स्मारक व्हावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला। पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही। नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याचीही उत्तम व्यवस्था। वन डे पॅकेज 699 पासून सुरू। लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल। अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट। बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर। मोबाईल 7276366752 किंवा 9021433560। पंचायत समिती परिसर तेलारा येथे मातोश्री रमाई बहुउद्देशीय संस्था गाडेगाव यांच्या वतीने रमाई जयंतीचे औचित्य साधून सर्वधर्मीय गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेमध्ये एकूण 12 मंडळांनी सहभाग घेतला। या स्पर्धेकरिता निरीक्षक म्हणून विठ्ठल हातोलकर, अजय दांदडे, विशाल महाले यांनी काम पाहिले। या स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस महाराणा मंडळ नीमकवळा, तर द्वितीय बक्षीस भीमसेन मंडळ नया अंधुरा आणि तृतीय बक्षीस पौर्णिमा भजन मंडळ तळणी यांनी पटकावले। प्रथम बक्षीस कालाकथित रमेश भाऊ इंगळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुशील कुमार इंगळे यांनी दिले, तर द्वितीय बक्षीस कालकथित ज्ञानदेवराव वाकोळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ माजी सरपंच प्रमोद वाकोळे यांनी दिले। तृतीय बक्षीस डी गवई सर यांनी दिले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमाई बहुउद्देशीय संस्था गाडेगाव यांनी अथक परिश्रम घेतले। संचालन विनोद सरदार, आभार भारत बोदळे यांनी मानले। तुम अपनी जुबानों में बात करो पैदा, 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 तुम अपनी जुबानों में। दुनिया भी कहे कुछ है, दुनिया भी कहे कुछ है, इन प्रेम दीवानों में। दुनिया भी कहे कुछ है, इन भीम दीवानों में। वो बात करो पैदा, वो बात करो पैदा, तुम अपनी जुबानों में। छोटे को गिराओ ना, नजरों से बड़े
तुम अपनी जुबानों में। कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील 21 विद्यार्थी अभ्यास दौऱ्यासाठी बेंगलोर येथील इस्रोकडे रवाना झाले आहेत। महानगरपालिका शाळेतील विद्यार्थी कशात कमी नाहीत हे शाळा प्रशासनाने दाखविले आहे। आपण विमानातून इस्रोकडे जाणार म्हणून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि पालकांच्या मध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे। पालिकेच्या कार्यालयासमोर आमदार जयंत आसगावकर, आमदार अमल महाडिक यांनी अभ्यास दौऱ्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। महानगरपालिका शाळेत 10,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या संकल्पनेद्वारे ही भेट घडवून आणली आहे। गेल्या वर्षीपासून आमच्या आयुक्त मॅडम के मंजुलक्ष्मी मॅडम यांची संकल्पनेतून आम्ही ही योजनाच राबवतो। मागच्या वर्षी आम्ही 17 मुलं पाठवली होती, यावर्षी आपण 20 मुलं पाठवतो। राज्य आणि जिल्हा पातळीवरची जी मुलं आहेत शिष्यवृत्ती ज्यांना मिळाली असेल त्यांची आम्ही निवड केली आहे। 2-3 दिवसांचा हा दौरा असेल, त्यामध्ये त्यांना इस्रोची जी इस्ट्रॅक्ट म्हणून जे एक विंग आहे त्या ठिकाणी त्यांना नेण्यात येईल। जे सॅटेलाईट प्रक्षेपण या आधीचं जे झालेलं आहे त्याच्याविषयी त्यांना माहिती देण्यात येईल। तसेच दूरसंवेदन म्हणजे नेटवर्किंग किंवा संदेशाची देवाणघेवाण कशी होते काय याबाबत तिथले सायंटिस्ट मार्गदर्शन करणार आहेत। आमचे 21 विद्यार्थ्यांना आम्ही पाठवतो आणि आम्हाला म्हणजे या मागच्या वर्षीपासून आम्ही चालू केलेली आहे, एक मोहीम स्वरूपात ते सुरू आहे। आमच्या आत्ताची जी शिष्यवृत्तीची एक्झाम काल झाली तर आम्ही बघितलं तर या इस्रोच्या या ट्रीपचा इतका चांगला इम्पॅक्ट झालेला आहे की मुलांमध्ये एक जिद्द आहे की आम्हालाही पुढच्या वर्षी जाण्याची संधी मिळायला पाहिजे। तर आम्हाला आनंद होतो आहे की आम्ही अशा प्रकारचा उपक्रम राबवतो। यामध्ये आमचे आयुक्त मॅडम तसेच आमची पूर्ण टीम, अत्यंत आयुक्त सर सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा आम्ही प्रोग्राम राबवतो आणि आज आम्ही त्यांना पाठवण्यासाठी शुभेच्छा पण कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीतून इस्रो या संस्थेच्या ठिकाणी एक अभ्यास दौऱ्यासाठी महानगरपालिकेचे 21 विद्यार्थी आज आपण पाठवतोय। आणि खरं बघायला गेलं तर महानगरपालिकेचे आयुक्त मॅडम आणि आयुक्त किंवा महानगरपालिकेचे शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कारण त्यांच्या या संकल्पनेतूनच ही अभ्यास दौऱ्याची सुरुवात गेल्या वर्षीपासून सुरुवात झाली आहे। निश्चितच आजच्या या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित असणारे शिक्षक मतदारसंघाचे आमदार आदरणीय आसगावकर साहेब, विभागातील वेगवेगळ्या महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, उपायुक्त रोकडे साहेब, विजय सूर्यवंशी साहेब आणि सगळे या विद्यार्थ्यांचे आलेले पालक आणि माझे सगळे बालमित्र, निश्चितपणे आम्हाला अभिमान आहे कारण तुम्ही तुमचं जे कौशल्य दाखवता त्या शिष्यवृत्तीमध्ये जी आपली प्रगती दाखवत आहे। आसगावकर साहेब म्हटले की बाबा तुम्ही हा दौरा करत असताना एक अभ्यास दौरा म्हणून याच्याकडे या व्हिजिटकडे बघा, पण मलाही खूप अभिमान आहे कारण तुमच्यासारखी मुलं उद्याचा देश घडवण्यासाठी मोठं तुमचं योगदान असणार आहे। या शाळामधील विद्यार्थ्यांना इस्रोची भेट मिळते। खऱ्या अर्थानं आता मी 5 जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय, परंतु मला वाटतं पहिल्यांदाच या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळामधील विद्यार्थ्यांना ही अनमोल अशी संधी या ठिकाणी मिळते। खऱ्या अर्थानं हे सगळे जे बालवैज्ञानिक आहेत यांना एक चांगल्या प्रकारची प्रेरणा या माध्यमातून उपलब्ध होणार आहे। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे शुभेच्छा देण्यासाठी अमल महाडिक जे असतील, आमचे विजयराव सूर्यवंशी असतील, रोकडे साहेब, शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी, महानगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी जाल त्यावेळी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त करण्याची भूमिका करा, सहल म्हणून जाऊ नका, एक अभ्यास दौरा म्हणून त्या ठिकाणी आपण जावं। आज अगदी तुम्ही सगळे ड्रेस कोडमध्ये रुबाबदार दिसतात, म्हणजे एक वेगळेपण तुमच्या अंगी आलेला आहे आणि मला वाटते या ठिकाणी रोकडे साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी या ठिकाणी हे सगळं। Respected teachers, parents and my fellow friends, this is Ayush Kamble. I am here today to talk about how grateful I am for the great opportunity to go on this ISRO trip. I would like to thank our Kolhapur Municipal Commissioner, Ms. K. Manjulakshmi ma'am, for her support of this program.
I would also like to thank Additional Commissioner Rahul Rongde sir, Deputy Commissioner Sadhna Patil ma'am, and Administrative Officer Mr. R.V. Kambe sir for their help in making this trip possible. I have always been fascinated by space and science, and this trip will allow me to see firsthand what I have only read about in books. त्याच्या वतीने एक अभिनव उपक्रम म्हणून आपण दरवर्षी आपल्या महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना इस्रो सर आयोजित करत असतो. त्यासाठी ह्या उपक्रमांतर्गत ह्या वर्षी आपण महापालिकेचे जे शाळा राज्य आणि जिल्हा स्तरावर जे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थी आहेत अशा 21 विद्यार्थ्यांना आपण आज इस्रोला विमानात प्रवासाद्वारे पाठवत आहोत. त्या ठिकाणी इस्रोचा ते अभ्यास करतील आणि ह्या अभियानाचा उद्देश असा आहे की जेणेकरून त्यांना विज्ञानविषयक त्यांना अभिरुची व्हावी, त्यात जिज्ञासा वाढावी आणि भविष्यामध्ये यांनाही त्यामध्ये करिअर करता यावं हा मागचा उद्देश आहे. त्यासाठी मागील वर्षीपासून प्रशासक माननीय मंजुलक्ष्मी मॅडम यांच्या अभिनव कल्पनेतून हा उपक्रम राबवत आहोत. तर आज इथं आपली महापालिकेचे कोल्हापूर महापालिकेचे 21 विद्यार्थी आज इस्रो सहलीला विमानाद्वारे जात आहेत. त्यांना शुभेच्छापर असा हा इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी श्रीमती लक्ष्मीबाई कृष्ण विद्यामंदिराची विद्यार्थिनी आहे. मी इयत्ता 6वीमध्ये शिकते. 5वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांची कोल्हापूर महानगरपालिकेने इस्रो दौऱ्यासाठी निवड केली आहे. त्यामध्ये माझीही निवड झाली आहे. आत्तापर्यंत आम्ही इस्रोबद्दलची माहिती फक्त टीव्हीवरच पाहिली आहे, पण आम्ही आता प्रत्यक्षात तिथे जाऊन तेथील विविध यानांच्या तसेच उपग्रहांच्या प्रक्षेपणाबद्दलच्या शंकांचे निरसन तेथील शास्त्रज्ञांशी संवाद साधून करणार आहोत. अशी ही सायकलपासून मंगळापर्यंत अतिशय खडतर, चित्तथरारक आणि जागतिक यशस्वी मोहीम पार पाडणारी इस्रो या संस्थेला भेटणे स्वप्नवतच आहे आणि ती संधी आम्ही आता प्रत्यक्षात अनुभवणार आहोत. त्यामुळे आता आम्हाला उत्सुकता लागली आहे ती येणाऱ्या काही तासांची, त्या विमान प्रवासाची आणि इस्रो दौऱ्याची. ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. केवळ महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर महानगरपालिका राबवत असते. गेल्या वर्षीपासून माननीय आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्या प्रेरणेतून ही संकल्पना राबवली जात आहे. गेल्या वर्षी ही सहल इस्रोला गेली होती आणि चालू वर्षी ही सहल ही इस्रोला जात आहे. मी या सहलीकरता शुभेच्छा देण्याकरता आपल्या शहराचे दक्षिण मतदारसंघाचे आमदार माननीय अमल महाडिक साहेब हे उपस्थित राहिले, त्यांना शुभेच्छा देणार. त्याबद्दल मी त्यांचं महानगरपालिकेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. पत्रकारांच्या सन्मान निधीसाठी कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले आणि मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाचे तहसीलदार स्वप्नील पवार यांना देण्यात आले. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विधानसभेत तारांकित प्रश्न विचारू असेही सांगितले. याबाबत विधान भवन मुंबई येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना संदर्भात विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय झाले. यामध्ये पत्रकारांच्या कल्याणासाठी असलेल्या शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सव व पत्रकार कल्याण निधीसाठी राज्याच्या येत्या अर्थसंकल्पात किमान 250 कोटींची तरतूद तात्काळ करावी हा एक महत्त्वाचा प्रस्ताव माहिती जनसंपर्क महासंचालनालय अधिकाऱ्यांना देण्यास सांगितले होते. निधीची पूर्तता व्हावी या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले. पत्रकारांना
चाचणी नियम आव्हान नको, सन्मान द्या. पत्रकार एकजुटीत पत्रकारांना पेन्शन, पत्रकारांना पेन्शन काळजी घेतलीच पाहिजे. राज्य सरकारनं पत्रकारांची काळजी घेतलीच पाहिजे. राज्य सरकारनं पत्रकारांची काळजी घेतलीच पाहिजे. न्याय द्या, न्याय द्या. पत्रकार एकजुटीचा जय हो. पत्रकार एकजुटीचा जय हो. पत्रकारांचे हल्ले रोखलेच पाहिजे. एकजुटीचा जय हो. अरे कोण म्हणजे देत नाही. पत्रकार एकजुटीचा जय हो. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकारांच्यासाठी शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी हा राज्य शासनानं सुरू केलेला आहे. ह्यामध्ये ॲक्रेडिशनधारक पत्रकारांना फक्त दुर्धर आजाराच्या संदर्भात आर्थिक निधीची मदत केली जाते आणि ह्याच निधीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान धन योजना ही सुद्धा या निधीत लागू केलेली आहे. या निधीतूनच ती सन्मान धन समावेश केलेला आहे आणि ह्यामध्ये 30 वर्ष ही जी पत्रकारांसाठी जाचक अट आहे, मुळात ही अटच शिथिल करण्यात यावी याबाबत आम्ही वारंवार आंदोलन केलेले आहेत. कोल्हापूर प्रेस क्लबच्या माध्यमातून आम्ही निवेदने दिलेले आहेत. या संदर्भात नुकतीच या निवेदनाची आमची दखल घेऊन विधान परिषदेच्या उपसभापती सन्माननीय नीलमताई गोरे यांनी विधानभवनमध्ये बैठक घेऊन संबंधित अधिकारी महासंचालनालयाच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे यांनासुद्धा निर्देश दिलेले आहेत. जाचक अटी आम्ही कशा प्रकारे त्या रद्द केल्या पाहिजे आम्ही पटवून दिलेलं आहे. राज्य शासनाला त्यांनी निर्देशही त्या पद्धतीने दिलेले आहेत आणि ह्या सन्मान योजनेसाठी वित्त विभागाचा जो अडथळा आहे हा दूर करण्यासाठी आम्ही पर्यायसुद्धा सुचवलेला आहे. तो पर्यायसुद्धा आदरणीय उपसभापती महोदयांनी मान्य केलेला आहे. त्यानुसार महासंचालनालयाकडे 250 कोटीचा किमान येणाऱ्या बजेटमध्ये समावेश करायचा प्रस्ताव देण्यास सांगितलेला आहे. तो प्रस्ताव तिने वेळेत द्यावा या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी खरं म्हणजे आम्ही आज कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने हे 2 तासाचे धरणे आंदोलन धरलेलं आहे. उतार वयात पत्रकारांची हेळसांड होऊ नये, हालाकीचे त्यांना जीवन जगू नये म्हणून आदरणीय आमचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ही योजना खऱ्या अर्थाने सुरू केली. पण ह्या गेल्या 2019पासून ते आजपर्यंत या गेल्या 5-6 वर्षाच्या कालावधीत फक्त 186 ज्येष्ठ पत्रकारांना ह्यामध्ये लाभ मिळतो आहे. तो पण त्यांच्या उतारवयात आणि राज्यभरातून आहेत. ही संख्या वाढवण्यासाठी वित्त विभागाने खरोखर या मागणीची दखल घेऊन प्रस्ताव तातडीने येणाऱ्या बजेटसाठी सादर करावी ही आम्ही मागणी करतो आहे. आणि ह्या संदर्भात जर ही मागणी मान्य केली नाही, आम्हाला आशा आहे ही मागणी मान्य करतील, आम्हाला आशा आहे सरकार सकारात्मक पाऊल उचलतील आम्हाला आशा आहे. तरीसुद्धा जर या सरकारने किंवा प्रशासनाने आमची जर ही मागणी बेदखल केली किंवा काही पर्यटकांनी जर टाळली तर येणाऱ्या बजेटच्या पार्श्वभूमीवर आम्ही आमरण उपोषण करणार हे आम्ही या निमित्ताने जाहीर करतो. मराठी भाषा संवर्धन उपक्रम अंतर्गत कोल्हापूर येथील इचलकरंजी महापालिकेच्या वतीने दिनांक 12 ते 15 फेब्रुवारी अखेर रवींद्रनाथ टागोर व्याख्यानमालेचे आयोजन महानगरपालिकेच्या श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह येथे सायंकाळी 6 ते 8 या वेळेत करण्यात आले असल्याची माहिती आयुक्त श्रीमती सुषमा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 12 फेब्रुवारीला अभिनेते मकरंद नासपुरे, विनोद बाबर, मधुराणी गोखले, प्रसिद्ध योगाचार्य संगू गुरुजी यांचं व्याख्यान होणार आहे. विविध रसपूर्ण विषयावरील व्याख्यानमालेमुळे शहरातील नागरिकांना एक बौद्धिक मेजवानी मिळणार असून प्रवेश विनामूल्य आहे, तरी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. नमस्कार, मी सुषमा शिंदे, इचलकरंजी महानगरपालिका. इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर वाचनालय यांच्या वतीने व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे. 17वी व्याख्यानमाला आहे. या व्याख्यानमाला मध्ये खूप चांगले वक्ते आपण बोलवलेले आहेत. दिनांक 12 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत ही व्याख्यानमाला आहे.
संध्याकाळी 6 वाजता रोज श्रीमंत घोरपडे नाट्यगृह येथे. तरी सर्व नागरिकांनी, महिलांनी, सर्वांनीच या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते. धन्यवाद. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.